कॉलेजच्या लायब्ररीमधून हाताला लागलेली एक छान कादंबरी. तिचं नाव आहे पायगुण. ही एका अशा स्त्रीची कथा आहे जिला दरिद्री, दळभद्री, अपशकुनी म्हणून घरचे लाथाळतात आणि नंतर ते स्त्रीचं लक्ष्मी म्हणून गौरवही होतो. तर ही कादंबरी आहे अनिता यांची. तर पायगुण या कादंबरीत एका स्त्रीची, कमनशिबी म्हणून हिणवलेल्या स्त्रीची व्यथा सांगितलेली आहे. त्या स्त्रीचं नाव सखू. तिचं लग्न एका जमीनदार घराण्यात होतं. लहानपणापासूनच दुर्भाग्य, कारण तिला आई नव्हती ना वडील होते आणि बेचारी बस सावत्र आईच्या हाताखाली वाढलेली मूल. तिला नेहमीच हिणवलं जातं आणि तिची जी सावत्र आई असते ती तिचं लग्न एका जमीनदार घराण्यात लावून देते, कारण ती सखू दिसायला खूप सुंदर होती. पण तो जो जमीनदार नवरा होता तो खूप स्वैराचारी असतो. तो तिला कधी पत्नीचा दर्जाही देत नाही आणि तिला बरेच दिवस घरात ठेवून, डांबून ठेवून तिच्याशी मारझोड करत असतो. आणि एक दिवस तो तिला इतकं मारतो आणि तिला हाकलूनही देतो आणि म्हणतो की हिचा पाय गुण चांगला नाही, हिच्यामुळे माझी जमीनदारी गेली. खरं तर त्याची सगळी दौलत त्याने स्वतः एका तमाशेवाले बाईवर उडवलेली असते आणि तो हिच्या पायगुणाला दोष देऊन हिला घराच्या बाहेर हाकलून देतो. सखू तेथून बरंच लांब चालत जाऊन एका टपरीवर येते आणि तिथेच दिवसभर बसते. तिची व्यथा पाहून त्या टपरीच्या मालक आणि मालकिणीला तिची दया येते. ते तिला जवळ घेऊन बोलतात आणि लेकीसारखं तिला खाऊ पिऊ घालतात. ती काम वगैरे छान करते आणि काही दिवस ती त्यांच्या जवळच राहते. आता सखू त्या मालकीणबाईला तिथे स्वयंपाक करण्यात मदत करते. सखूच्या हाताला खूप चव होती. पाहता पाहता त्या टपरीचं एका हॉटेलमध्ये रूपांतर होतं आणि एके दिवशी त्या हॉटेल मालकाचा एकुलता एक मुलगा तिथे वापस येतो. तो एवढे दिवस शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता आणि तो आल्यावर यांना कळते की जो हॉटेल मालकाचा मुलगा आहे तो हिचा लहानपणीचा वर्गमित्र होता आणि मग त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि तो तिच्याशी लग्न करायला तयार होतो आणि त्या दोघांचं लग्न होतं. खरंच यात पायगुण वगैरे निव्वळ अंधश्रद्धा आहे हे दिसून येतं, कारण ती सखू, तिचा काहीही दोष नव्हता, तरीही तिला तिच्या नवऱ्यानं लाथाडली होती आणि ज्या हॉटेलच्या मालक आणि मालकिणीनं तिला खाऊ घातलं, तिने त्यांच्यासाठी ती लक्ष्मी ठरली होती.